पण जर आपण बोलते की मराठीमध्ये बोलतो, आपण मराठीमध्ये अपेक्षा करणार अरे बोलायला समोरच्याला. जर तो बोलला की मराठी काय तेल लागेल तर आपण काय शांत थोडी बसणार, हात थोडी असेल हे करून बसणार. जर तो बोलला हा बाबा हम लोग सीखेंगे मराठी ही भाषा, एक्झॅक्टली बस एवढंच मुद्दा आहे, बाकी काय आहे ते समजेल. नमस्कार मित्रांनो, तर मला आज अशा एका व्यक्तीबद्दल बोलायचं आहे जे मला कमेंट सेक्शनमध्ये खूप त्यांचं नाव येतात किंवा मी थंबनेलवरती पण माझ्या प्रत्येक मोस्टली व्हिडिओवरती जेव्हा मराठीचा मुद्दा असतो तेव्हा एका माणसाचा फोटो असतो, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. म्हणजे असं खूप पॉलिटिशियन आहे या जगात किंवा या महाराष्ट्रात, आपले मी तर महाराष्ट्राबद्दल बोलतो, खूप पॉलिटिशियन आहेत, खूप राजकारणी आहेत, पण नेमका राजसाहेबांचाच फोटो कसा असतो माझ्या थंबनेलवरती. एक व्ह्यूज तर ती गोष्ट प्रत्येकाला म्हणजे ती गोष्ट आहेच, पण राजसाहेबांचा म्हणजे फोटो लावला तर व्ह्यूज येतातच नो डाऊट. पण दुसरी गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे सगळ्यात काय बोलतात ना की त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे काय बोलते, जर ठाकरेंचा जो बाण आहे, म्हणजे मी आधी सगळ्यात आधी तुम्ही माझे पॉडकास्टचे इंटरव्ह्यूचे व्हिडिओ पण बघितले असतील मी माझ्या मित्रासोबत जे काढलेले, त्यात पण मी आधी बाळासाहेबांना मी बोललेलो की बाळासाहेबांना मी खूप फॉलो करायचो. म्हणजे इथून 7-8 वर्ष आधी मी बाळासाहेबांचे जे रिपीट स्पीचेस आहेत ते मी बघायचो किंवा भाषणं जे आहेत ते मी रिपीटमध्ये बघायचो आणि मी नेहमी त्याच्यावरून काहीतरी शिकायचा प्रयत्न करायचो की आपण मराठी म्हणून कसं राहिलं पाहिजे किंवा आपण आपल्या पहिलं हिंदू राष्ट्र आपलं असलं पाहिजे आणि नंतरला मराठी, म्हणजे ते बोलायचे की जय हिंद आणि मग जय महाराष्ट्र. तर तसं मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायच्या मला भेटल्या. परत त्यांच्यावर आत्मविश्वास पण कसा असला पाहिजे प्रत्येक माणसामध्ये आणि प्रत्येक माणूस कसा असला पाहिजे ते पण, आणि धर्म जाती ह्या सगळं आपण नाही पाळला पाहिजे ह्यासुद्धा मी त्यांच्याकडून शिकलेलं. पण त्यानंतर जर बाळासाहेब गेल्यानंतर मी जर कोणाकडे काय बोलतात ना त्या नजरेने बघितलं असेल किंवा त्यांच्याकडून काय शिकायच्या नजरेने बघितलं असेल तर ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. म्हणजे उद्धव साहेब तर नंतरला आले थोडेसे, बाळासाहेब जेव्हा स्टेजवरती यायचे तेव्हा राजसाहेब त्यांच्या हाताला हात धरून स्टेजवरती यायचे. हे तुम्ही बघितलं असेल लहानपणी, खूप बोलतो लहानपणीची गोष्ट, राजसाहेब पण खूप लहान असतील तर ते मी रिपीटवरती जेव्हा स्पीच बघायचो तेव्हा मी बघायचो की हा जो मुलगा आहे तो खूप काय बोलतात ना त्यांचे जे भाषणं आहेत जेव्हा त्यांनी जे आपलं शिवतीर्थ आहे ते गाजवलेलं एक स्टार्टिंगच्या स्पीचमध्ये एकदम जेव्हा त्यांना बघितलेलं तर ते कुठेतरी असं फेस वाटत होतं मला जे की बाळासाहेबांचे जे विचार आहेत किंवा बाळासाहेब जे बोलतात तसंच तो माणूस बोलतोय. तर मला म्हणून त्यांच्यावरती ते काय बोलतात ना ते प्रेम प्रकट झालं आणि मला वाटलं की या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर मग 1-2 वर्ष मी एवढे त्यांचे स्पीचेस बघितले नाही, पण नंतरला हळूहळू जेव्हा आता मराठीचे मुद्दे किंवा आले किंवा त्याच्या आधी जे काय बोलतात ना भोंग्यांचा मुद्दा आला किंवा असे खूप सारे मुद्दे होते जे आपल्या मराठी माणसाला, परत रेल्वेचं जे आंदोलन झालं, परत त्याच्या आधीची गोष्ट तुम्हाला सांगतो जेव्हा आपल्या ते काय बोलतात ना पोलिसांना, आपले जे पोलीस महिला आहेत त्यांना मारण्यात आलेलं आझाद मैदानात, तर तेव्हा कोण गेलेले तर राजसाहेबचे जे मनसैनिक आहेत तेव्हा गेलेले राजसाहेबांच्या आदेशामुळे. तर मला ते कुठेतरी वाटलं की आपल्या मराठी माणसासाठी किंवा आपल्या महाराष्ट्र जपणारा जो नेता आहे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. आणि त्यानंतर मी ज्यांचे हळूहळू पॉडकास्ट बघायला लागलो, त्यांचे इंटरव्ह्यूज बघायला लागलो, त्यातून मला समजलं की ह्या माणसाचं फक्त पॉलिटिकल म्हणजे बोलतात ना एक माणूस काय फक्त जसं तुम्ही बाकीचे नेते बघाल, आता रिसेंटलीच गोष्ट आली की छगन भुजबळनी त्याला म्हणताना छगन भुजबळला मंत्रिपद भेटलं, विचार करा. म्हणजे आधी देवेंद्र फडणवीसजींनी स्वतःच्या भाषणात त्यांनी बोलताना बोललेले की छगन भुजबळवरती मी त्यांच्यावरती केस लागली किंवा भ्रष्टाचाराची सगळी गोष्ट लागली आणि तेच त्यांनीच प्रवेश करून घेतला छगन भुजबळचा, त्यांना मंत्रिपद दिलं. म्हणजे ही किती मोठी हिपोक्रेसी आहे, किती मोठी जनतेने, आणि ते स्वतः बोलले पण होते. जर तुम्ही नीट त्यांचे पाठचे स्पीचेस बघाल तर ते स्वतः बोलले पण होते की महाराष्ट्र जनता ही साधीभोळी नाही आहे, त्यांना कळून येतं की कोण कसं वागते. तर त्यांना मला तेवढंच सांगायचं की स्वतः तुम्ही आता कसे वागलेत, छगन भुजबळांना तुम्ही प्रवेश करून घेतला आणि त्यांना मंत्रिपदसुद्धा दिलं, त्याला तो पॉलिटिकल गोष्ट झाली एक. तर दुसरी गोष्ट अशी आहे की राजसाहेब जे असे आहेत ना की ते पॉलिटिकल तर आहेच, पण त्यांचं एक सामाजिक जर दृष्टिकोन तुम्ही बघाल आणि जर इतिहासाचा दृष्टिकोन जर तुम्ही बघाल तर त्यांच्यासारखा नेता कोणीच नाही आहे. म्हणजे जर तुम्ही त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास बघाल आणि छत्रपती शिवाजी महाराज सोडून जर तुम्ही त्यांचा काय बोलतात ना फॉरेनचा जर इतिहास तुम्ही ते खूप ते उदाहरण देत असतात की अब्राहम लिंकनचं उदाहरण देतात, खूप असे मी माझा जसं हिस्ट्री सब्जेक्ट आहे तर अब्राहम लिंकनच्या बारेमध्ये मी पण शिकत असतो. तर ॲज इट इज ते जे ते बोलतात ते सेम मला शिकवलं जातं. म्हणजे एवढं या माणसाचं काय बोलतात ना कर्तृत्व आहे किंवा त्या माणसाचा एवढा अभ्यास आहे की त्यांना एवढा लांबपर्यंतचा इतिहास माहिती आहे, आपल्या महाराष्ट्र इतिहास तर माहितीच आहे. आणि ते नेहमी बोलतात की जो माणूस इतिहास विसरला माणसाचं अस्तित्वसुद्धा विसरलं. म्हणजे आणि त्यांचा एक सुद्धा डायलॉग आहे की इतिहास हा भूगोलासारखा असतो, म्हणजे कोणी किती राज्य हे प्राप्त केलं तो म्हणजे आपला इतिहास. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 350हून अधिक किल्ले जिंकले, ते कसे जिंकले, का जिंकले हे आपल्याला अजूनपर्यंत खूप लोकांना माहिती नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे, छत्रपती संभाजी महाराज कोण आहे हे अजून काही अशी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना माहितीसुद्धा नाही आहे. असं मी पाठच्या एकदा व्हिडिओमध्ये बोललेलो की मी जसं एक
माझं प्रोफेशन टीचिंग आहे, तर मी शिकवताना एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा टॉपिक निघाला तेव्हा मी एका मुलाला विचारलेलं किंवा त्यांनी मला समोरून विचारलं की छत्रपती संभाजी महाराज कोण आहे. तर मला तेवढं हसायला आलेलं तेव्हा की बाबा हे असे काही लोक आहेत लहान मुलं आणि ह्यांच्यात त्यांची काही चूक नाही आहे. 4थीचा जर तुम्ही इतिहाससुद्धा बघाल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2-3 लाईन दिले आणि बाकी सगळं मुघलांचं कार्यकर्ते दाखवले. तर म्हणजे हे असं का, जेव्हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास ज्या माणसांनी काय बोलतात ना 1630 पासून 1680चा काळ पूर्ण मराठ्यांचा करून टाकला, म्हणजे या राज्यावरती जे राजसाहेब नेहमी बोलतात की या राष्ट्रावरती, इंडियावरती किंवा हिंदुस्थानावरती जर कोणी राज्य केलं असेल तर ते म्हणजे मराठी होते. म्हणजे विचार करा या माणसाची, असं तुम्ही त्यांचे कोणतेही स्पीच काढून बघा, तुम्हाला काय ना काय तुम्हाला शिकायलाच भेटेल. आणि एक जो ठाकरे बाणा आहे जो मराठींसाठी, जो महाराष्ट्राच्या जे मराठी माणसं आहेत, आणि मी मराठी माणसे फक्तच नाही जे काय बोलतात ना जे धर्माने मराठी आहेत किंवा ज्यांचं जात मराठी, कास्ट मराठी. मराठी म्हणजे कोण, जो इकडे जन्मला आहे किंवा इकडे येऊन सुद्धा त्यांनी इकडची संस्कृती जपली, इकडची भाषा जपली, तो सुद्धा मराठी. भले तो UPचा असू दे, बिहारचा असू दे, गुजराती असू दे, ते नेहमी बोलतात. तर त्यांना सुद्धा अशा मराठी लोकांची काळजी आणि त्या अशा मराठी लोकांबद्दल काय बोलतात ना भावना ठेवतात त्यांची आणि त्यांच्यासाठी सगळं करतात. पॉलिटिकली त्यांचं तर आहेच, अजूनपर्यंत त्यांना यश नाही मिळालं आहे, पण जे ते सोडूनसुद्धा जे असे सगळे ते भाषणामध्ये बोलतात मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतात. इतिहासाला आत्ताच्या सिच्युएशनसोबत जे कम्पेअर करतात ना, ते मला खूप आवडतं. म्हणजे असा कोणताही नेता तुम्ही जर बघाल ज्याला नीट इतिहाससुद्धा नसेल माहिती आणि तो फक्त एवढंच बोलत असतो की बाबा आता पुढे काय होणार, ह्याचे नेते हे होतील, आमचा हे येणार, आता आम्ही ह्याचे नेते पाडणार, असं होणार, गठबंधन होणार, हे सगळं. पण राजसाहेब ठाकरे जे आहेत ते इतिहासावरती पण बोलतात, ते सामाजिक कार्याबद्दल बोलतात, लोकांनी कसं पुढे जायला पाहिजे, मराठी माणसांनी कसं पुढे जायला पाहिजे हे सुद्धा बोलतात. तर म्हणून मला राजसाहेब आवडतात. आणि म्हणून मी जेव्हा मराठी भाषेबद्दल व्हिडिओ बनवतो किंवा मराठी संस्कृतीबद्दल व्हिडिओ बनवतो तेव्हा राजसाहेब माझ्या थंबनेलवरती असतात. हा एक रिझन आहे मोठा. आणि खरंच म्हणजे जेव्हा राजसाहेब जेव्हा बोलतात ना की त्यांचं मराठी भाषेबद्दल प्रेम, ते एकदा त्यांचा मी इंटरव्ह्यू बघवतो तेव्हा ते बोलत होते की APJ अब्दुल कलामनी त्यांच्या जेवढे पण स्पीचेस आहेत, जेव्हा ते प्रेसिडेंट झाले त्यानंतर त्यांचे जेवढे पण स्पीचेस आहेत त्यांनी त्यांच्या भाषेत दिले. म्हणजे विचार करा, देशाचा प्रेसिडेंट आहे आणि त्यांनी जर त्यांच्या भाषेत स्पीच दिली तर राजसाहेब तर हे नॉर्मलचे माणूस आहेत किंवा महाराष्ट्रामधले फक्त, तर ते का नाही मराठीमध्ये बोलू शकत आणि ते का नाही मराठी जागर करू शकत. विचार करा, म्हणजे ही जेव्हा आपण APJ अब्दुल कलामला तर आपण काहीतरी मोठे व्यक्ती मानतो, म्हणजे आपण त्यांच्याकडून शिकणार का, मिसाल मॅन ऑफ इंडिया आपण त्यांना बोलतो. तर जर त्या माणसाला आपल्या भाषेचा काय बोलतात ना काळजी, आपल्या भाषेचा गौरव आहे आणि ती भाषा तो पूर्ण प्रेसिडेंटमध्ये जेव्हा स्पीचेस असतात तेव्हा तो बोलतोय, तर राजसाहेब का नाही बोलू शकत किंवा राजसाहेब आपल्या मराठी भाषेचा आदर लोकांपर्यंत का नाही पोहोचू शकत, त्यांचे विचार का नाही पोहोचू शकत. एकदा विचार करा, जे परप्रांतीय लोक आहे त्यांना पण हे समजलं पाहिजे गोष्ट की राजसाहेबांनी त्यांचा राग नाही आहे. पण जर तुम्ही इकडे येऊन दादागिरी कराल आणि मराठी लोकांवरती जसं कल्याणमय लोकांना मारण्यात आलेलं तेव्हा मनसैनिक गेलेले राजसाहेबांच्या बोलण्यावरून, तर विचार करा की जर तुम्ही परप्रांतीय लोक येऊन इथं मराठी माणसांना बोलाल की इधर तुम लोग रहेंगे नाही, मराठी काय तेल लगाने, किंवा तुम्ही लोक मच्छी मटण खाता, तुम्हाला इथं राहायला जागा नाही आहे, तर हे कसं चालेल का. विचार करा तुम्ही तुमच्या राज्यात येऊन जर आम्ही असं बोललो तर तुम्हाला ही पटेल का. मान्य आहे कोणी कुठे जाऊन राहू शकतं, पण जिकडे तुम्ही जाता त्या राज्याची जी मातृभाषा आहे, त्याचे तिकडचे जे लोक आहेत त्यांची रिस्पेक्ट असली पाहिजे आणि त्यांची नीट वागा. बस एवढं मला बोलायचं आहे. आणि राजसाहेब खरंच खूप चांगली व्यक्ती आहे आणि त्यांच्याबद्दल मी नेहमी जोपर्यंत, आणि मला असं वाटतं पण की 5 वर्ष तरी त्यांच्या हातात भेटली पाहिजे. म्हणजे बाकीच्या नेत्यांना, खूप नेत्यांना 5 वर्ष भेटली, 20 वर्ष भेटली, 15 वर्ष भेटली, पण अजून पण काय बोलतात ना काम नीट नाही किंवा काय नाही. आत्ता मी अंधेरी सबवेचं मी ते व्हिडिओज बघितले, पाणी भरले. राजसाहेबांचे जे विजन आहे, मी त्यांचे व्हिडिओ पण ते ॲस्थेटिक, राजसाहेब ॲस्थेटिक जर तुम्ही यूट्यूबवर सर्च कराल, त्यांचे जे विजन जर तुम्ही बघितलं तुम्हाला समजेल की त्यांना महाराष्ट्र कसा घडवायचा. त्या अशा नेत्याला तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे. आणि किमान फक्त 5 वर्षांच्या हातात भेटली ना, मग तुम्हाला समजेल की ते 5 वर्षाचे 10 वर्षामध्ये कसं कन्वर्ट होईल, 10चं 15 आणि 15चं 20. हे तुम्हाला फक्त 5 वर्ष त्यांच्या हातात द्या, मग तुम्हाला समजेल. भले तो परप्रांतीय असू द्या किंवा मराठी असू द्या. तर एकदा त्यांना मत देऊन बघा आणि मग तुम्हाला समजेल की राजसाहेब हे कसे व्यक्ती आहेत किंवा त्यांचा विचार काय आहे मराठी भाषेबद्दल आणि मराठी संस्कृतीबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.